ययाती कादंबरी. माझी कहाणी मी का सांगत आहे माझे मलाच नीट कळत नाही. मी राजा आहे म्हणून का मी हे सारे सांगत आहे. मी राजा आहे छे होतो. राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऐकतात. त्यांच्या प्रेमकथा तर जगाला फार फार गोडी वाटते. मोठे मोठे कवी त्या कथावर काव्य रचतात. माझी कहाणी ही सुद्धा एक प्रेमकथा छे. ती कसली कथा आहे कोणाला ठाऊक. एखाद्या कवीचे वन वेधून घेण्यात त्याच्या काही नाही हे मला कळते, पण केवळ एखाद्या राजाची कथा म्हणून काही ती सांगायला मी सिद्ध झालेलो नाही. या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही, प्रदर्शन नाही. शैल्याची लक्तरे आहे ती. तर प्रदर्शन करण्यासारखे काय आहे. राजाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून राजा झालो, राजा म्हणून जगलो, यात माझा गुणदोष नाही. हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला. पित्याच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो मी, त्यात कसला आहे मोठेपणा. राजवाड्यांच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात. राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो तर माझे जीवन कसे झाले असते. शरद ऋतूतल्या नित्यमग्न चांदण्या की शिशिरातल्या अंधाऱ्या रात्रीसारखे कोणी सांगावे. आश्रमात जन्माला येऊन मी अधिक सुखी झालो असतो छे. या प्रश्नाचे उत्तर शोधूनही मला मिळत नाही. एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते. कदाचित माझी जीवनकहाणी अगदी साधी झाली असती. एखाद्या वल्कलासारखी अनेक रंगांनी आणि विविध धाग्यांनी नटलेल्या वस्त्राचे रूप तिला कधीच आले नसते. पण त्या वस्त्राचे सारेच रंग काही मला सुखद वाटत नाहीत.